प्रभाग 2 पुरुषोत्तम नगर येथील श्रीराम मंदिर परिसरात भाजपा युवा मोर्चा धुळे जिल्हा महामंत्री तथा श्री शिवशंभो प्रतिष्ठान धुळे शहर अध्यक्ष इंजिनियर मोहित देसलेंचं कार्यतत्परता परिसरात समस्यांचे निराकरण याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील प्रभाग 2 मध्ये पुरुषोत्तम नगर असून या ठिकाणी श्रीराम मंदिर व परिसरात विविध समस्या या ठिकाणी येथील स्थानिक नागरिकांनी भाजपा युवा मोर्चा महामंत्री इंजिनियर मोहित देसले यांच्याकडे आपल्या व्यथा आपल्या समस्या मांडल्या होत्या, ज्यात परिसरात काटेरी झुडपे, अस्वच्छता, वीज पोलांमधील वाढीव अंतर, वीज पोल तसेच पोलच्या तारा लोंबकळलेल्या अवस्थेत अशा दुरावस्था निर्माण झाली होती। या संदर्भात भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री यांनी दखल घेत ताबडतोब लागलीच एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ बोलवून या ठिकाणी या समस्यांचं निराकरण केलं। जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील साफसफाई केली। एमएससीबीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्पॉटवर व्हिजिटसाठी आणून नवीन पोल अवघ्या 2 तासात या ठिकाणी पोल उभारणी करण्यात आली। तदनंतर परिसरात 3 ठिकाणी विविध कोटी रुपयांचा निधी आणून रस्ते देखील तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर भरपूर वर्षापासून रखडलेले रस्त्यांचे मोजमाप करून त्यांची मंजुरीसाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या असून लवकरच ते रस्ते देखील होणार असून सदर एमएससीबी विभागातील अधिकाऱ्यांनी देखील कार्यतत्परता दाखवत या ठिकाणी पोल 2 तासात उभारणी केली व लोंबकळत्या तारा देखील दुरुस्त करून त्या पूर्ववत केल्या। तर त्या संदर्भात इंजिनियर मोहित देसले यांनी एमएससीबी कार्यालयात जाऊन एमएससीबी अधिकारी येथील देवपूर विभागातील अधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार केला। तर सदर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याने इंजिनियर मोहित देसले यांचे या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। तर यावेळेस भाजपा युवा मोर्चा धुळे जिल्हा महामंत्री इंजिनियर मोहित देसले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रवक्ता पृथ्वीराज पाटील, वैभव विशंभर, विक्रांत सुरेंची, बीडी भोई, संजय पवार, गिरीश किरोडीमल, विश्वास बदाने, रघुनाथ चौधरी, रवींद्र अहिरराव, सूरज किरोडीमल, जयवंत सैंदाने, संतोष खैरनार, भरत पवार, पुरुषोत्तम कॉलनी परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आमच्या या कामाची रूपरेषा आम्ही आखून मोदी साहेबांना दिली होती आणि त्यांच्या घरी उच्च पदाधिकारी बॉम्बेहून आलेले होते। तर त्यांच्या समोर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आमची कामं ही मोदी साहेबांनी मार्गी लावली आहेत, तर ती मंजूर करण्यासाठी सुद्धा टाकलेली आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं आणि ते मंजूर होतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो। काल आपल्या मंदिराच्या परिसरातलं जे सगळी घाण होती साफसफाई केली, स्वच्छता खूप चांगली केली आणि मोहिते साहेब देसले साहेब मोहिते देसले हे आमच्या मीटिंगला हजर राहून त्यांनी सगळं काम चांगलं करून घेतलं। 2 तासाच्या आत कंप्लीट साफसफाई आणि स्वच्छता इतकी छान झालेली आहे, तर फार घाण झालेली होती। अशी साफसफाई त्यांनी नेहमी लक्ष देऊन करून घ्यावी। बोला। आपल्या पुरुषोत्तम नगरमध्ये जे काही राम मंदिराच्या पाठीमागील जे रस्ते आहेत ते मोहित देसले सरांना आम्ही ज्यावेळेस भेटलो तर त्यांनी स्वतः येऊन ते पाहणी केली आणि त्या पद्धतीने मापं घेऊन वगैरे रस्त्याचे त्यांनी अशी हवाल म्हणजे हे केला की मी तात्काळ कामाची सुरुवात करू। तर तसे जर काम झाले तर अतिशय पुरुषोत्तम नगरवासियांना रहदारीसाठी योग्य होऊन जाईल। आणि तसंच आता भाऊंनी सांगितलं की मंदिराची स्वच्छता वगैरे चांगली केली आहे, तर अशी त्याचे आभार। नाव सांग। आमच्या पुरुषोत्तम नगरमध्ये तारा लोंबकळत होत्या, 7-8 फूट जमिनीपासून उंच होत्या, हात लागण्याची भीती होती। त्यामुळे आम्हाला मोहित देसले साहेब भेटले आणि त्यांनी जोगडेकर साहेबांकडे घेऊन गेले आम्हाला आणि जोगडेकर साहेबांनी इथं प्रत्यक्ष भेट देऊन 2 तासातच काल पोलचं काम व्यवस्थित हे करून दिलं आणि पोल टाकून दिला बाबा। त्याबद्दल मोहित देसले साहेबांचे आमच्या कॉलनीचे परिसरातील सर्व नागरिक आभारी आहेत। असे काल दिनांक 13/10/2025 रोजी पुरुषोत्तम कॉलनी राम मंदिर परिसरातील सगळ्या रहिवासींनी मला एक बैठक घेतली होती। बैठकीमध्ये त्यांनी बरंच घाणीचं साम्राज्य भरपूर आहे
आम्हाला गटरींचं साफसफाई नाही आहे, गटरी सगळ्या चोकअप आहेत, नाला चोकअप आहे, नाल्याच्या आजूबाजूला रिटेनिंग वॉल नाही, रस्त्यांचे प्रॉब्लेम सांगितले आणि त्याच कारणास्तव दुपारी 2 वाजता मिटिंगमध्ये असं प्रॉब्लेम समोर आला की काही घरांसमोर MSCBच्या तारा ह्या फक्त 2-2.5 मीटरवर होत्या. तर तसंच आम्ही ते सांगितलं की त्या खांब्याची गरज आहे भाऊ. साहेबांकडे आम्ही आलो, एक विनंती केली. साहेब म्हणलं आमच्या तारा अशा म्हणजे हात लागेल एवढ्या अंतरावर तारा आहेत. तर साहेब लगेच आले, 4 खांबे त्यांनी मंजूर केले आणि पटक्यात दुपारी 2ला सांगितल्यानंतर 5:15 वाजेपर्यंत साहेबांनी ते काम आम्ही स्वतः उभं राहून तिथं इन्स्टॉल पण करून दिले जागेवर. त्याबद्दल साहेबांचा आम्ही सत्कार करायला आलेलो आहे. असे अधिकारी कायमस्वरूपी MSCBला लाभू. आपलं घर म्हणून आम्ही इथपर्यंत हक्काने आल्याबद्दल आम्हाला ही सेवा भेटली. आजपर्यंत अशी सेवा भेटली नव्हती हक्काने दर्जासारखी, ही भेटली. त्यामुळे मी आपलं पुनश्च साहेब आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.